कोस्टल रोड प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल होणार आहे। देखभाल करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे। अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा, सीसीटीव्हीच्या कामांची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे। पालिका सुमारे 84 कोटी रुपये खर्च करणार आहे। मुंबईकरांना वेगवान करणारा कोस्टल रोडच्या देखभालीसाठी आता महापालिका निविदा काढणार आहे। आपण सध्या आहोत कोस्टल रोडवरती आणि कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा फायदा झालेला आहे। मात्र आता याच कोस्टल रोडची देखभाल करण्याकरिता आणि मुंबईकरांना अति वेगवान आणि गतिमान सुविधा देण्याकरिता मुंबई महापालिका या कोस्टल रोडच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडची ही देखभाल आणि त्याचे परिचालन यासाठी आता पुढील 5 वर्ष कंत्राटदार नेमण्यात येणार आहे। अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा तसेच सीसीटीव्ही, बोगद्यातील सुविधा, स्काडा प्रणालीची देखभाल या कामांची जबाबदारी आता कंत्राटदारावरती राहणार आहे आणि यासाठी आता महापालिका निविदा काढणार असून महापालिका या संदर्भात जवळपास 64 कोटींचा निविदा काढणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना गतिमान करणारा हा कोस्टल रोडची आता देखभाल कंत्राटदाराद्वारे करण्यात येणार आहे। त्यामुळे आता आणखीनच वेगवान सुविधा ही कोस्टल रोड माध्यमातून मिळू शकते। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मी ऋतिक गणकवार, TVN मराठी, मुंबई।